माणसाला. अहो काय करताय घराला दापणताय या की बाहेर इकडं का वारं बिरं लागतंय तुम्हाला घरात बाहेर निघायला नग वाटते का नाही का टाळू बिळू बघायचं होणार बाहेर आल्यावर ती कातडी बॉम्बला लागली ती त्यांना टाकायचा करायचा काय तर हा जरा तर काय वाजलं हाय या माणसाला कुठवर माणसाला एकट्यानं परपंच रोज बोंबची तरी काय वाच हलत नाही टाकावं बिकावं त्यांना काय करावं नाही कसलं काय यार एकट्याला बाहेर कुठवर परपंच करावं दापण मागा सांगितलं तर मुही मुरगाचं जरा तोंड उघडं सोडून ही जरा हलवून ठेवा म्हणून त्यांना ठेवाय गरम गरम टाकल्यावर तर ते डंगा लागली ती शेड पाक अगं कशाला ठेवते मग काय तुम्हाला कशाला बोलते ठेवते मग काय त्यांच्या मोहर आडू पडू आम्ही वैरण आणाय ना ग कराय ना ग त्यांना गवत आणाय ना ग मग आता तू काय केलं सकाळपासून ग मी वय मला बा आईनं बाण पलंग दिला ना त्यावर झोपली होती इळभर ऊन लागते मला वारा लागते म्हणून तुमच्यानी काय अगं बोलते किती बोलते अगं आता ही गप्पा गरम गरम टाकल्यावर डंगाने पोटात आग मग पडली जरा ठेव गे जरा खाली 5 मिनिटं मग त्यांना बोंबलते मी टाकावं काढावं ह्याच्यातलं जरा सोडा खाली जरा अगं पोटात दुखतंय माझ्या ग पोटात दुखतंय ग मी काय नुसतं पोटात दुखायचं हा काम करायला वाटतं ना मग काय बघा माझं तोंड. हसते जाग बोलते जाग किती बोलते जाग मी कशाला बोलती मी बोलली तरी पण तुम्हाला ही होत नाही जरा सुद्धा लवत नाही अगं कसं काळ ही पुरुष आल्यावर असेल का किती काढ घ्या अगं ती काढ घ्या अगं कसलं का खराब झालंय तर टाक की तिकडे बाजूला ग हा ते पुढे झालं कामाचीत असल्या माझं होतं सगळं वा मी असं जरा उघड सोडलं असतं तर काय बिघडत होतं काय राहू दे दुसरं काय ते टाकते थांब दुसरं टाक आपल्याला जमटाल रागत लागायला नको काय कवा सकाळी तोडून आणलेलं घास टाका म्हणलं होतं मी गावात नाही तुला काय नांगर वगैरे झोपली होय ग हा नांगरं आऊत ओढून आली ताटून आली म्हणाला हा अहो ही कातडी बघा रंगा लागली ती वा त्यांचं काय तर औषध पाणी गोळ्या बघा की नाही तर डॉक्टर बोलवा त्यांना गोळी बिळी पाजा काय झालं चल बरं बघू तुझ्या मागं लय वैताग आहे तुला ग काय झालं ग तुम्हाला दाखवली बाबा ती. हं? काय झालं याला ग ती मरायला लागली तो का ती कुठं काय झालं बघू बरं काय झाली म्हणजे ही दिसते का दाखव अहो पाक मरून जाईल एखादी शिशांच्या पोटात जंतू झाले तर याला औषध पाजाव डॉक्टर बोलवा गोळ्या चाराव अगं ती वाळ माझ्या अजून माझ्या पाळी तिथं 10-12 अगं ती वाळून गेलं नीट झालंय ग तुला वाळून कळतं गेलं. काय जरा कळतं काय तुला जरा तुम्हाला कसं झालं 8 दिवसात हागवण लागली तर पोट सारखं धरून बसत होता की अगं कुठं काय झालं ग काय झालं सांग बरं कसलं बिन खाऊ झालेला दाखवू ना गवत झालेलं बघा ते केवढं झालं कुकू हे काय की ते बार काय त्याला खायचं कळत नाही तू असं गहू ठेवते कुठं काय खायचं कळत नाही तुमच्यावरच खातं वासा 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 गोड बिड होय का त्या तोंडाला बांधून मुंगस बांधते अगं हं. का ठेवायचं तीच तुला म्हणलं वळण आहे का काय तुमच्यावरच जरा खातं वासा वासा त्याला काय वळणच नाही किती खावं काय खावं गुटगुटीच आहे ते एक 10 हजार पिलू जायला अहो ही शिरड हिचं पोट बघा इकडनं दाबून कसं तिकडे निघून अशी शिरड झाली ती अगं कुठं आहे बघ कसलं टमटम मिळत कसली दुधाची शिरडायची अगं हा 10 हजारला पिलू जायली अगं कळतं का काय आणि तुला अजून वर्ष आपण एवढं करू आपण वर्ष तेवढं करू एवढी पाळू तेवढी पाळू टाकणं तर काढेच काम नाही तुमचं म्हणजे कशाला सांभाळत असं होत नसतं तर तुम्हाला व? अगं तुला बाहेरच्या रानात ऊन लागतंय तुला म्हणलं आणि बाय कोकराची माप तेवढी काढायची ही 10,000 जाईल का ती 12,000 जाईल का नुसती माप काढायची ती अगं तू रानात त्याच्यानं गेला मोठं मोठं हागणं होत नाही मोर अगं ते काळी पडशील तू म्हणून तुला काहीतरी उद्योग करून दिला अगं तू रानात नको म्हणलं उन्हाळ्यात माहित नाही का राहणार नाही गो बाई कसा माझा राघव पटाय जगू पण तू अगं एवढीच आहे ती अगं काय अगं तेवढी लय येते तुला एकट्या सांग बरं काय नाही बाई तिने परपंच करायचं म्हणलं नाही बाईच्या जन्माला जीवन चुकीच आहे मग तुला काय नुसतं निवांत आयतं खायला घालू अगं कशी बोलतेस तुला कळतं का काय जरा गं हा मीच बोलते काय कशी त्याला ठेव ना तुमचं तुला काय सांगा तुमचं काय काढायचं काम आहे का इथं मी काय करतो तुला माहित आहे अगं काय करताय तू माझ्यावरती एकच काम करून बघतो कसं बोलतीस अगं तू कशी बोलतीस आज सकाळी आणून ठेवलं म्हणते त्याला टाकायचं तुझं काम आहे ना सांग बरं मी काढून ठेवून गेलते तुम्हाला म्हणलं होतं टाका कुठं दुपारी. गेलती तू कुठं गेलती तू मी गावाकडे गेली माहिती नाही. कशाला काय काम होतं तुझं गावाकडे माझ्या बाचं गटर पुरलं होतं तुमचं कसं रोज बाचं गटर का बचत गटाची मीटिंग होती मीटिंग होती हा झालीच का अध्यक्ष बचत गटाची झाली आण 10-12 लाख लोन तर आण काढो अजून 5-25 शेळ्या करून मोठा उद्योग करून ठेवतो तुला अहो मी त्या लाडक्या बहिणीच पैसे आले तेव्हा बघा गेलते हप्ता पडणार आहे की आता अगं अजून महिन्यावर परत मिळायचं का आता नाही तुला एवढं याड नको त्याचं मिळायचं तेव्हा मिळते लगी उठ की उठ बघ की तोंडाकडे माझ्या कशा तुझ्या कसं खाली इकडे बाहेर ये मुलगाच्या मागाची वैरण घेऊन ती वाटोळ केले तेवढं सगळं पाक भरणं झालं नाही तुझ्या नंतर तुडवल नीट म्हणलं तर आली नाही की त्यात हवा चिरली बाद झाली काय राहिलं त्यात एवढं मोठे 4,000 घालवले तर बाई नाही ह्या
नुसता कालवा 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 करून करायला लावलं. कसली ते कोकरं गुन्हा येत नसते बघ कशी कोणाची आहे ती. मला केवढा आहे? कोणाची ती अगं 10,000ला पळत जाते ती पुढच्या महिन्यात ती. हो. तर त्याच्या मोर हा काय माहिती का कवा 10 महिन्या मोरत 10,000ला जाते 12,000ला जाते ती माप तेवढी काढायची ती. अगं उठकी आता उठकी का तुला बी टाकू वैर ना आज. हा टाका. बोलणं झालं तुझं कौतुक अजून तू झाली लाडाची बायको माझी. म्हणलं काळी बिळी पडेल उन्हात जरा काम धंदा करून द्यावा काय तर आणि माझ्याच आज उरावर लागली तू असं बोलायला आणि तसं बोलायला. माझं चुकतंय वा अगं ते बाहेर निघलं ग बाहेर निघलं ग. हो. कुठे खावा त्यांना कुठे खावा त्यांनी जरा फिरून दे मोकळं तिकडे जाणं. ठेव तुला वैताग येत असतं ही इकून टाकू काय नको आपल्याला. हा तेवढं देतंय आपल्याला पण टाकणं होत नाही ही पैसे घेऊन येते ती. अगं ते भिवून खाली बसलं तुझ्या वैतागाने मी एक बसतोय म्हणून चाललंय ती ती बघ ती भिवून मारायला लागली एक खाली बसलाय तू जगती खाली बसलाय का तू दाराला तुझा. जरा राय म्हणतर सगळी कापते ती मला बघून. मी तुम्हाला मोकळं सोडूनच माझं हे झालं चूक झाली ना. हा हा. चढत पडा आता तुम्ही बी कसं माल काढून सोड घेताय माहिती नाही जात. पिडलं ह्या मालकाला अगं ते फाटबिट आण ग ते सुबाबळे त्यांना ग. हा ऐ खाऊ दे जरा मोकळी खाती. ती कालवा करण्यापेक्षा थोडं काम केलं तर काय होईल की झडशील तू बी जरा चांगली चालेल 70 किलो झाली तू. हा मी काम बी करतील खाती बी काय तुमच्यावानी करते? काय अशी डेअरी फिरवत बसत नाही. तू आणच नुसतं झालं सुगडावून झालं बोध्या बोध्या तुझं. होय गे लाज वाटते बोलायला काय. ही खेळ का सगळा दारात मांडलाय हे कवा उठा रेटा करताय कोण असा. अगं एवढा पाऊस जाऊ दे का येते तेवढं पाऊस जाऊ दे की अगं पाऊस जाऊ दे 15 पाऊस तारखेला गेल्यावर पाऊस. करा जाऊ पाऊस येते म्हणून लोक आवर्जून पत्र ठोकायला लागतील तुम्ही पाऊस गेल्यावर ठोका किती हुशार अगं ती उभा. कोक राहून जा ग तिथं जा ग ती माती पडते ती भांडण नको ग लोकांचं ग सोडतेच मोकळी नुसती काय नकोच वाटते काम जरा सुद्धा. खाऊ दे की शोभापणीच खाते ते दुसरं काय खाते माहिती काय ती माती पडते खाली. हा तिथं बस जरा 10-5 मिनिटं जरा. मीच बसते तुम्ही बसू नका तुम्हाला मार लागते बाहेर आल्यावर. मी जाऊन येतो जरा तिथं मला बोलवलंय फोन आलता बा. जावा जावा तुमची तारीख खोळंबली जावा त्या भवानीनं बोलवलं असं तिचं काय लगीन जमलं म्हणलं बाकी दाबा काय तिचं बोलते लगी बेगीन जमलं का एवढं टेन्शन मध्ये असतं सारखं हो? हा का पैसा द्यायचा आता मालाचा झाल्याला. काय रे तुझं तोंडा का काय नाही तिची इच्छा सारखं असं मग खाली घिंग करत बसलेला असता व आवाज जरा झडत काम करत जावा जरा झडल ढेरी फुगायला लागली ढेरी बसून काम माझ्यावर तुला काय येते काम कर. माझ्या एवढं काय येतंय एकच दिवस फक्त तू रात्री पहिलं पाण्याला जागून दाखव तुझं पाठ थोपटतो. कुठलं आम्हाला माहित आहे जागायचं. नुसतं तुला तोंड चालवायला जमतंय तेवढं तुला काम म्हणलं की असं नुसतं बोला येतंय. हे सारखं असं काही ना काही ठेवायचं कोकराला ते राहते ती खायची दरगा. ही हुरडा उन्हात घातला होता मग ती खाल्लं असलं राहतंय का ती भाजलेला आहे ती. हुरडा ही जागे अगं जागे तिथे केली हांजाई कोकरे तिकडे बघायला त्यांना जरा फाटापिट बांध का असं वर बांधायचं का. माझ्या हाताला येत नाही ते घर माग फाटत सुबावळीच वर गेलेलं आहे. लोंबकळत जाईल जरा त्याला लोंबकळत जाईल लांबची बिचील जरा अजून. आता म्हातारपणी कोणी तुमच्या बोलली असते तोडायला तर माझ्या लोंबकाळ होतं का बारक्या पाणी लोंबकायची म्हणून आता म्हातारपणी लोंबकायची. आता काय होणार नाही. हा